टिळकांच्या मते शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नव्हते, तर समाजातील लोकांना घडवणे हे म्हणजे शिक्षण हा त्यांचा उद्देश होता. समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव सुरू केला. या माध्यमातून समाजामध्ये एकता, संघटन आणि राष्ट्र भावना निर्माण झाली. आपल्या लेखणीच्या माध्यमातूनही त्यांनी समाजामध्ये जागृती निर्माण केली. त्यांनी द मराठा आणि केसरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये अन्याया विरुद्ध आवाज उठवला. मित्रांनो, आज आपण आधुनिक युगात जगत आहोत. आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, ज्ञानाची अनेक साधने आहेत. पण प्रश्न असा की या ज्ञानाचा उपयोग आपण फक्त स्वतःसाठी करणार आहोत की देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी. टिळकांनी आपल्या काळात शिक्षणाची मशाल पेटवली. आता तीच मशाल पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची. टिळकांनी आपल्या काळात शिक्षणाची मशाल पेटवली आणि तीच मशाल पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची. कदाचित टिळक जर आज असते तर ते पण म्हणाले असते, माझ्या मुलांनो, स्वराज्य तर मिळाला, आता सुराज्य घडविण्याची वेळ आपल्या सर्वांची आहे. म्हणूनच चला आपणही टिळकांसारखे विचार करूया, ज्ञान मिळवूया